आपल्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नंद कुमार साहेब आपल्याला थोडक्यात मनोगत प्रस्तावित करतील। धन्यवाद गुरु। बारामतीकर कंटाळायत का पाठीमागे थोडस नाराज दिसताय? सगळे पाहुणे मंडळी आहेत, सर्वांचं स्वागत करतो। फुले शाहू आंबेडकर आणि भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला वंदन करून मी माझ्या थोडक्या भाषणाला सुरुवात करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंग भगवान गिरे, JSMचे मार्गदर्शक आणि गोपाळ समाजाचं भूषण आदरणीय डॉक्टर नवनाथ गव्हाणे, IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, भारतीय प्रशासन सेवा, त्यानंतर राज्याचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर तपासे, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय सुभाष गव्हाणे आणि राज्याचे उपस्थित सचिव आदरणीय सदानंद खरात, त्याचबरोबर पुणे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी गिरे, भाऊसाहेब चौगुले, सचिव पुणे जिल्हा, त्याचप्रमाणे अमोल गव्हाणे उपाध्यक्ष पुणे जिल्हा गोपाळ समाज महासंघ, त्याचप्रमाणे दौंड तालुका अध्यक्ष अनिल पवार, शिरूर तालुका अध्यक्ष भाऊसाहेब गिरे, त्याचप्रमाणे बारामती तालुका अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट दिलीप नारायण गिरे, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा कोषाध्यक्ष संदीप गव्हाणे, जिल्हा संपर्क प्रमुख दीपक पवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित मान्यवर रमेश काका पवार, विजू मामा, त्याचप्रमाणे अशोक गव्हाणे आणि माझ्या गोपाळ बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या उपस्थित स्टेजवरल्या मान्यवरांनो, खऱ्या अर्थानं मी बऱ्याच दिवसापासून आतुरतेने वाट पाहतो होतो की बारामतीला कधी जायचं, बारामतीला कधी जायचं। प्रथमतः तुम्ही सर्वांनी आणि तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या आदराने मला या गोपाळ समाज हित महासंघाचं अध्यक्ष बनवलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो। मित्रांनो, मी गोपाळ समाजाचा अध्यक्ष नाही तर मी गोपाळ समाज हित या संघटनेचा अध्यक्ष आहे। तुमच्या प्रेमापोटी मी अध्यक्षाचा स्वीकार केलाय। बऱ्याच जणांना मी विनंती केली की मी खूप छोटा आहे, माझ्यापेक्षा खूप प्रतिष्ठित व्यक्ती या समाजामध्ये आहे, परंतु तुमच्या प्रेमाने आणि मानाने मी या पदाचा सन्मान करून या पदाचा स्वीकार परभणी या ठिकाणी झालेल्या मेळाव्यात डॉक्टर नवनाथ गव्हाणे यांच्या हस्ते स्वीकारला। आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या पदाचा मी निश्चितच चांगला उपयोग करेल, कुठल्याही प्रकारे माझ्याकडून दुरुपयोग होणार नाही, हे प्रथमतः माझं सांगणं कर्तव्य आहे। मित्रांनो, थोडासा इतिहास सांगावासा वाटतो गोपाळ समाजाचा। या ठिकाणी बोलताना सर्वांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। गुरु, नक्कीच शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि लहान मुलांना म्हणजे जो मातीचा गोळा आहे त्याला तुम्ही आकार देण्याचं काम त्या शिक्षणाच्या माध्यमातून करत आहात, त्यामुळे शिक्षणाच्या विषयी किती तळमळ तुमच्या मनामध्ये आहे मला लक्षात येते। परंतु थोडासा इतिहास असा जाणवासा वाटतो की गोपाळ ही जात कशी उदयास आली आणि का आली, कशा प्रकारे आली। मला वाटते बऱ्याच जणांना मान्यवरांना माहिती असेल, परंतु माझ्या तरुण बांधवांना याविषयी काही माहिती नसेल, कारण तरुण वर्ग हा शिक्षण घेत आहे। परंतु मित्रांनो, गोपाळ समाजाविषयी लिखित स्वरूपात कुठल्याही ठिकाणी ही गोपाळ समाजाची जात नाही। तर पूर्वी गो म्हणजे जनावरं, जी पाळीव जनावरं आहेत त्यांना गो म्हटलं जायचं। हल्लीच्या काळामध्ये त्याला गाई म्हटलं जातं आणि हे गाई म्हशी पाळणारा समाज म्हणजे गोपाळ। हा गोपाळ समाज उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या चराऊ प्रदेशातून आलेला आढळतो। कारण ज्या काही सर्व श्रीकृष्णाच्या आख्यायिका आहेत ते द्वारका आणि मथुरा या दोन प्रदेशाशी संबंधित आहे। म्हणून आपला हा गोपाळ समाज गाई आणि म्हशी या चारण्याच्या उद्देशाने भटकंती करत आला आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा त्यांचं अस्तित्व आहे। नेपाळ या देशामध्ये 161 वर्ष आपल्या समाजाच्या माणसांना त्या ठिकाणी राजाचं काम केलंय, परंतु ही आपल्या समाजात कुठल्याही प्रकारे शिक्षणाचा अभाव असल्या कारणानं ती कुठेही लिखित स्वरूपात नाही। परंतु वाशिम जिल्ह्याचे भारिप बहुजन महासंघाचे 3 जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय डॉक्टर कालापाड सर यांनी मला सांगितलं की नंदू, आपला समाज खूप मोठा होता
खूप पार्श्वभूमी होती, परंतु उमाजी नाईकांसारखं त्यांचं किंवा शिवाजी महाराजांसारखं त्यांचं लिखित स्वरूपात कुठं नाही आहे. नंतरच्या काळामध्ये गाई म्हशी चालण्याच्या उद्देशाने सतत स्थलांतर करत आपला समाज हा महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर पसरला गेला. त्यानंतर इंग्रज सरकारांची राजवट असताना या समाजाला कुठंतरी एक क्रिमिनल ट्राय म्हणून ओळखलं गेलं, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली जात म्हणून समजलं गेलं. कारण या समाजाला कुठल्याही प्रकारची स्थावर मालमत्ता नव्हती किंवा जमीन नव्हती. मला सांगा, जर एखाद्या माणसाला या ठिकाणी जमीन आहे तर तो जमीन सोडून मांडवगण किंवा परभणी किंवा वाशिमला जाऊ शकत नाही स्वतःची मालमत्ता सोडून. तशाच प्रकारे आपल्या समाजाला स्थावर मालमत्ता नव्हती, म्हणून गुरे गाई म्हशी पाळण्याच्या उद्देशाने ज्या ज्या ठिकाणी चारा उपलब्ध होईल त्या ठिकाणी आपला समाज हा स्थलांतरित करत गेला. म्हणूनच इंग्रज सरकारला आपल्या समाजावर नियंत्रण करता आलं नाही. म्हणून इंग्रजांनी आपल्याला म्हणालं की हे गुन्हेगारी पार्श्वभूमीची जात आहे, म्हणजेच क्रिमिनल ट्राईब म्हणून आपण समजलं गेलो. वकील साहेबांना बरंच माहिती असेल. त्यानंतर डिनोटिफाईड ट्राईब म्हटलं गेलं आणि 1952 नंतर आपल्या समाजाला विमुक्त जाती असं म्हटलं गेलं. आपण म्हणतो VJNT म्हणजे विमुक्त जाती, नॉमिनेट ट्राईब बी या कॅटेगरी. तर विमुक्त जाती का समजलं गेलं तर की आपण ही जी गुन्हेगारी पार्श्वभूमी मध्ये असलेली जात होतो तर ती विमुक्त झालं, त्या गुन्हेगारीतून आपल्याला विमुक्त केलं गेलं आणि आपण विमुक्त जमाती गटात गणलं गेलो. हा आपला थोडासा इतिहास आहे. तुम्ही म्हणाल मडीचा आणि आपला संबंध कसा आला. पहा, आपला समाज हा भटक्या जमातीत मोडला जातो. आपलं जीवन हे भटकं होतं आणि तशाच प्रकारे नाथपंथीय जे लोक होते त्यांचं सुद्धा जीवन हे भटक्या स्वरूपाचं होतं. परंतु नाथपंथीय हे लोक असे होते की कुठल्याही प्रकारची जातपात त्या ठिकाणी पाळत नव्हते. म्हणून आपला आणि त्या समाजाचा संबंध आला. नवनाथांपैकी कानिफनाथ हे आपल्याशी थोडेसे जवळीक आले आणि आपल्याही समाजाचं कुठलं तरी दैवत असावं म्हणून आपण नवनाथांपैकी कानिफनाथ महाराजांची पूजा करू लागलो. आणि कानिफनाथ महाराजांचं जे मंदिर आहे मडी या ठिकाणी, त्या ठिकाणी 36 जातींपैकी आपल्या गोपाल समाजाला त्या ठिकाणी प्रथम होळी पेटवण्याचा मान त्या ठिकाणी मिळाला. पण त्या मडी या ठिकाणी मानपानामुळं जातीचं राजकारण करण्यात आलं आणि त्या ठिकाणी आपले खूप हेवे दावे आणि भांडणं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मारहाणी झालेल्या घटना आढळतात. हा आपला इतिहास आहे. इतिहास माहिती असल्याशिवाय आपल्याला भविष्यात आणि वर्तमान काळात काय करायचं हे माहीत नसतं. कुठलीही संघटना स्थापन करायची झाली तर त्याला भूतकाळ असतो, वर्तमान काळ असतो आणि भविष्यकाळ असतो. तुम्ही म्हणाल भूतकाळ कसा, तर प्रत्येक समाजाच्या या ठिकाणी संघटना आहेत. या ठिकाणी राजेंद्र कांबळे बसलेत. मांडवगण फलाटाचं जे प्रकरण गाजवलं, सगळ्या लिखापडीचं काम त्या राजेंद्र कांबळे या माणसानं केलं. मी या ठिकाणी आवर्जून सांगतो, गोपाल समाज बांधवांचा हा मेळावा आहे, परंतु बहुजन समाजाच्या माणसाला या गोपाल समाजाच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीमध्ये सल्लागार म्हणून पद देण्याचं काम आपल्या समाजाने त्या ठिकाणी केलंय. खरोखरच कांबळे यांचा आभार मानतो, कारण त्यांनी महिला आयोग, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे आपल्या नीलमताई गोरे SP ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्यासाठी पत्रक तयार केलं. स्वतःचा जीव धोक्यात घातला. एकटाच बहुजन समाजाचा माणूस आपल्या गोपाल समाजाच्या बांधवांबरोबर त्या ठिकाणी जातीने आणि खंबीर नेतृत्वाने उभा राहिला. मी त्याचं पुनश्च एकदा आभार करतो आणि त्याला साथ म्हणून आपल्या गोपाल समाज हित महासंघाचे सर्व पदाधिकारी मांडवगण फलाटा या ठिकाणी आले आणि त्या झालेल्या घटनेला वाचा फोडण्याचं काम केलं. आताच आमच्या सचिव भाऊसाहेब चौगुलेंनी त्याबद्दल माहिती सांगितली. मी नाव घेऊ इच्छित नाही, परंतु तुम्हाला पण माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रोजेक्टरची व्यवस्था झाली नाही, नाहीतर 1 ते 1.5 तासाची आम्ही डॉक्युमेंटरी तयार केली होती की या आतापर्यंतच्या कालखंडामध्ये गोपाल समाज हित महासंघानं काय काय कामं केली. येणाऱ्या काही काळामध्ये मांडवगण फलाटा या ठिकाणी जिल्हा लेवलचा मोठा मेळावा असेल, त्यावेळेस ते नक्कीच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. किंवा तुमची जे काही बॉडीवर आता माणसं घेतली त्यांना आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती डॉक्युमेंटरी पाठवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, हा इतिहास आणि आपण संघटना का स्थापन करायची हा झालाय. एखादं जड काम करण्यासाठी किंवा एखादी विहीर खांदण्यासाठी एकटा माणसाला जेवढा वेळ लागणार आहे तेवढं जर आपण सर्वांनी मिळून जर विहीर खांदायला घेतली तर 10 दिवसाची विहीर 1 दिवसात खांदू शकतो. हे एकीचं बळ आहे आणि हे एकीचं बळ एकत्रित करण्यासाठी गोपाल समाज हित महासंघाची 3 वर्षापूर्वी उगम पावला. डॉक्टर नवनाथ गव्हाणे हे त्यावेळेस नायब तहसीलदार होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळ समाज हित महासंघ स्थापन झाला. परंतु कासवाच्या गतीने हा गोपाळ समाज हित महासंघाची वाटचाल चालू असताना त्यांनी नायब तहसीलदार असल्या पदाचा राजीनामा दिला आणि 2 वर्ष त्यांनी अभ्यास केला. त्यांना कलेक्टर व्हायचं होतं, भारताचं सर्वोच्च पद घ्यायचं होतं. परंतु हे धाडस आपल्या गोपाळ समाजातील एका हिऱ्याने केले. त्याचं नाव म्हणजे नवनाथ गव्हाणे. 3 वर्ष नापास झाला मित्रांनो नवनाथ गव्हाणे. 4थ्या वर्षी बाकीचे लोक म्हणत होते, मराठी समाजाचे किंवा इतर समाजाचे, की काका तुम्ही पोराचं लग्न करा, ते जमत नसतंय. गोपाळाच्या पोराला एवढं कलेक्टर होणं सोपं आहे, एवढं सोपं नसतंय, ते नाही जमायचं, लग्न करून टाका. होती हातची नोकरी ती सोडली, काय खरं आहे, तुम्ही लय चुकले काका. नवनाथ गव्हाणेंनी हार न मानता तिसऱ्यांदा 235व्या क्रमांकावर महाराष्ट्र पूर्ण भारतात आला आणि गोपाळ समाजाचा पहिला IAS अधिकारी झाला. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गोपाळ समाज हित महासंघाची स्थापना पुणे या ठिकाणी 4 जून 2016 रोजी झाली. येत्या 4 जूनला या गोपाळ समाज हित महासंघाला 1 वर्ष पूर्ण होईल. परंतु मित्रांनो या 1 वर्षामध्ये या गोपाळ समाज हिताने भरपूर मोठ्या प्रमाणावर कामं केलीत. मी थोडक्यात पुढे सांगेलच. असा हा आपला गोपाळ समाज. आम्ही ज्यावेळेस जिल्हा कार्यकारिणी बनवायची होती त्यावेळेस प्रत्येकाच्या घरी जात होतो आणि सांगत होतो की हे पद तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो, तुम्ही आपल्या गोपाळ समाजासाठी काम करावं अशी आमची इच्छा आहे. परंतु गोपाळ समाजातील त्यांचे नातेवाईक, पालक किंवा ते स्वतः व्यक्ती असे म्हणायचे, खावट काय चोलतील. काय म्हणायचे? खावट काय चोलतील. आवाज येतो? आवाज येतो. थँक्यू. मित्रांनो खावट काय चोलतील या एका शब्दामुळे आपला गोपाळ समाज मागासलाय. अरे खावट काय चोलतील हे म्हणण्यापेक्षा त्यांनी म्हटलं पाहिजे गोपाळ काय चोलतील. बरोबर आहे. हे करण्यासाठी तुम्हाला एकत्रित येणे गरजेचं आहे आणि शिक्षण घेण्याची गरज आहे. तरच आपला समाज कुठंतरी एका चांगल्या व्यासपीठावर किंवा एका सामाजिक संस्थेवर किंवा एका समानतेवर येऊन उभा राहील. आपण पाहतो एक मराठा लाख मराठा, तशाच प्रमाणे एक गोपाळ लाख गोपाळ अशी म्हण या इथून पुढच्या काळामध्ये यायला हवी अशी मला वाटतं. ज्यावेळेस परभणी या ठिकाणी मित्रांनो मी आमचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय गिरे गुरुजी, त्याचप्रमाणे सचिव भाऊसाहेब चौगुले, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब गिरे आणि संपर्क प्रमुख दीपक पवार, आम्ही त्या परभणी या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो. सर्वांना व्हॉट्सअपद्वारे त्यांनी विनंती केली की तुम्ही आमच्याकडे या आणि आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. तिथं गेल्यानंतर गोपाळ समाजाची एवढा जो गोपाळ समाज बसला तेवढी भरपूर साधारणतः 1700-1800 लोक होती. निम्म्या प्रमाणात महिला होत्या आणि निम्म्या प्रमाणात पुरुषांची संख्या होती. पण तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा मी पाहिलं तर श्रीकृष्णाचं भलं मोठं मंदिर होतं. माझ्या 29 वर्षाच्या आयुष्यामध्ये गोपाळ समाजाचं श्रीकृष्णाचं मंदिर मी परभणी जिल्ह्यातील कमलापूर या गावामध्ये पाहिलं आणि भारावून गेलो. दीपक पवारांना सांगितलं की कृपया याची व्हिडिओ शूटिंग करा, आपल्याला डॉक्युमेंटरी करायची. मित्रांनो अजून सांगू इच्छितो की कमलापूर या गावामध्ये गेली 25 वर्षापासून गोपाळ समाजाचा सरपंच आहे. का तर त्या ठिकाणी गोपाळ समाजाची एकी आहे. हीच एकी आपल्याला गोपाळ समाज हित महासंघाच्या मार्फत येणाऱ्या काळामध्ये करायची, तरच आपण कुठंतरी नावारूपाला येऊ शकतो. एखाद्या ठिकाणी जर अन्याय झाला तर 2 माणसं गेल्यानंतर काहीच होत नाही, पण वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी जर 10 पेक्षा जास्त आली तर कुठल्या काही करू शकतो हे आपल्या GSMने दाखवून दिले. म्हणून गोपाळ समाज हित महासंघाचे काही महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत ते मी तुम्हाला अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की कारण आपण ही संघटना कशासाठी करतोय, का करतोय आणि याचे ध्येय धोरण काय हे सांगणं माझं कर्तव्य आहे. मित्रांनो लोकांच्या मनामध्ये खूप समज येतात, गैरसमज येतात की संघटना म्हटले का पैसे खाणे. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी गोपाळ मेळावा घेतलाय, मी तुमचं खूप खूप आभारी आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेळावा मी आमच्या पुणे जिल्ह्यात सुद्धा पाहिला, भिवंडी या ठिकाणी पाहिला, परंतु थोडंसं कार्यक्रमाला वेगळं स्वरूप आलं.
सर्वजण नाराज झाला, परंतु या ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम आपण सर्वांनी पार पाडला. त्याबद्दल मी सर्वांचं नाव घेऊ शकत नाही. सर्वांचं मी प्रथमतः पुणे जिल्हा कार्यकारिणी आणि गोपाल समाज हित महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आभार व्यक्त करतो. गोपाल समाज हित महासंघाचे काही उद्दिष्ट मला पैशाचा विषय सांगायचा होता. संघटना म्हटलं की पैसा. आम्ही येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं काम करण्यासाठी एकाही कुटुंबाकडे एकही रुपया मागणार नाही याची मी ग्वाही देतो. जे काही अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी असतील त्यांच्यामार्फत फंड गोळा करून आम्ही समाजहिताचं कार्य करू. जे काही आपल्या बॉडीवर असतील, तालुका बॉडीवर असतील, त्या मान्यवरांना विनंती आहे की तुम्ही समाजाचं काम करत असताना आपली नोकरी, आपलं घर, आपलं कुटुंब हे सर्व पाहून जो काही त्यातून थोडासा वेळ मिळेल त्या वेळेचा चांगला उपयोग करून समाजासाठी द्यायचा आहे. स्वतःचं आधी पहा, नंतर समाजासाठी वेळ द्या ही विनंती आहे. कुठल्याही प्रकारची नोकरी धंदा सोडून पूर्णपणे याला देऊ नका अशी विनंती आहे. JSMचं हे पहिलं मुख्य उद्दिष्ट आहे. JSMचं दुसरं उद्दिष्ट जे आहे ती समाज एकत्रित करणे. समाज एकत्र करण्यासाठी तुम्ही म्हणाल कसं करणार? मित्रांनो, निसर्गाच्या नियमानुसार 3 ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. पण तुम्ही या ठिकाणी माझ्या समोर आणि या ठिकाणी व्यासपीठावर बसलेत, एक चौथा ऋतू माझ्या समोर जो दिसतोय तो म्हणजे जिव्हाळा. या जिव्हाळ्यामुळे तुम्ही या ठिकाणी जमलात आणि प्रेम दाखवलं. गेले 8 दिवसापासून जे बारामतीकर या ठिकाणी प्रयत्न करत आहात, खरंच वाखाणण्याजोगा आहे. मी तुमचं पुन्हा एकदा धन्यता मानतो. जे काही आपल्यात भांडणं वगैरे पूर्वग्रह दूषितपणा असेल तो दूर ठेवा आणि समाजासाठी एकत्र या. आपण या ठिकाणी पैसा कमवण्यासाठी आलोय, पैसा कमवत राहणार आहोत, पण जाताना एकही रुपया आपण घेऊन जात नाही. ज्यावेळेस शेवटच्या क्षणी आपला करगोटा सुद्धा आपला कापावा लागतो. असाच डोक्यात ठेवून 4 माणसाच्या ऐवजी 10 माणसं जोडा आणि आपण गेल्यानंतर आपली कीर्ती अशी ठेवा की 10 माणसांनी नाव काढलं पाहिजे. त्यामुळं भांडण न करता, राग रुसवा न करता आपण सर्वांनी एकत्रित या. एकत्र करण्याची काम आम्ही JSMच्या माध्यमातून करत आहोत आणि 100% करणार आहोत. गुरुजींनी बऱ्याच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं की समाज एकत्र करणं बाकीचे लोक म्हणतात खूप अवघड आहे, पण तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत कसं शक्य आहे? प्रयत्न करायला हरकत नाही. प्रयत्न केल्यानंतरच समजेल ना एकत्र होतोय की नाही होत. म्हणून या प्रयत्नाला यश येऊन आपण या ठिकाणी मोठ्या संख्येवर उपस्थित आहात. हे गोपाल समाज हित महासंघाचं पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट गोपाल समाजातील गोपाल समाजाचं दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की समाजातील लोकांचा किंवा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे. तुम्ही म्हणाल कसं कराल? आम्ही काही करणार नाही, पैसे आम्ही देऊ शकत नाही, परंतु चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन गोपाल समाज हित महासंघातर्फे आम्ही देऊ शकतो. परभणी जिल्ह्यात या गोपाल समाज हित महासंघानं पहिलं वाचनालय खोलले आणि आपली JSMची जी कार्यकारिणी आहे ती 23 जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत आहे. 23 जिल्ह्यामध्ये वाचनालय खोलण्याचा आमचा मानस आहे. त्याचप्रमाणे एखादा गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असेल तर त्यांना राईट टू इन्फॉर्मेशन या गव्हर्नमेंटच्या नियमानुसार म्हणजे शिक्षण हे अधिकार आहे. या अधिकारामार्फत आम्ही आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ इच्छितो आणि ते देण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. कोणाला काही कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेताना अडचण येत असेल तर कुठल्याही या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना कॉल करा, आम्ही त्या ठिकाणी नक्की धावून जाऊ. कारण आपल्याकडे एक पत्रकार आहेत दीपक पवार म्हणून, ते जनप्रवास आणि जी मीडिया, महाराष्ट्र मीडिया आणि आता त्यांनी ABP माझाला इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्यांच्यामार्फत आपण त्या ठिकाणच्या संस्थाचालकांकडून वाचकडून आपल्या पाल्यांना शिक्षण कसं मिळवून देता येईल याचा प्रयत्न करू. वेळ प्रसंगी आपण घरोघरी जाऊन किंवा आमदार खासदार यांच्या फंडामधून त्यांना निधी उपलब्ध करून देऊ. बँकेमध्ये मी जॉब करत असल्यामुळे शैक्षणिक कर्ज कसं उपलब्ध करून देता येईल त्याही दृष्टीने आपण गोपाल समाज हित महासंघाच्या वतीने प्रयत्न करणार आहोत. हे गोपाल समाज हित महासंघाचं दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. वेळ थोडा होत चालल्यामुळे मी थोडंसं आटप्त घेतो.
तिसरं उद्दिष्ट सामाजिक प्रतिष्ठा वाढवणे. गोपाळ समाजाला कुठल्याही प्रकारचं सामाजिक प्रतिष्ठा आजपर्यंत मला पाहावाच मिळाली नाही. याला कारण आहे की आपल्या समाजातील असलेली खेकड्याची प्रवृत्ती. एखादा माणूस जर पुढे जात असेल तर त्याला मागं खेचण्याचं काम आपला समाज करतो. तर इथून पुढच्या काळामध्ये आपला समाजाचा जर एखादा घटक किंवा एखादा माणूस पुढे जात असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं आहे. कारण आपला त्या ठिकाणी जर माणूस असेल तर हक्कानं त्याचं गचुंड पकडून म्हणू शकतो की हे माझं काम करून दे, तुला आम्ही मोठं केलं किंवा तुला आम्ही निवडून दिले. ही त्याच वेळेस आपल्या मनामध्ये येईल जोपर्यंत आपण समाजात आपली प्रतिष्ठा वाढणार नाही. चौथा आपला महत्त्वाचं उद्दिष्ट आहे समाजाचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. परत तुम्ही म्हणाल काय अध्यक्ष पैसे देणारच का तुम्ही? असं नाही. तर समाजाचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी रोजगार मेळावे, त्याचप्रमाणे लघु आणि कुटीर उद्योगाविषयी मार्गदर्शन मेळावे घेणार आहोत. त्या मार्गदर्शनानुसार त्यांना प्रशस्तीपत्रक मिळेल आणि गव्हर्नमेंटच्या नियमानुसार त्यांना लघु आणि कुटीर उद्योगांना व्यावसायिक कर्ज पुरवण्याचं काम बँकांमार्फत होतं. त्यांना टार्गेट राहतं, माझं टार्गेट पूर्ण होत नाही. ही शोकांतिका मी खरोखर सांगतो तुम्हाला. याला कारणही तसेच आहे का तर तुम्हाला त्यातलं ज्ञान नसतं, त्यामुळं ते टार्गेट सुद्धा पूर्ण होत नाही आणि बळच एखादा बँकेचा अधिकारी कुठं जाऊ शकत नाही की हे लोन घ्या म्हणून, कारण ते वसूल होण्याची सुद्धा गरज असते. त्यामुळं विविध प्रकारचे लघु आणि कुटीर उद्योगांचं आपल्या समाजातील मुलांना मार्गदर्शन करून आम्ही व्यावसायिक कर्ज पुरवठा बँकांमार्फत करून देण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न आणि मार्गदर्शन करणार आहोत. त्याचप्रमाणे राज्याच्या लेवलवर डॉक्टर नवनाथ गव्हाणे आपले कलेक्टर यांनी आश्वासन दिले की त्या 2 ते 3 वर्षाच्या कालखंडामध्ये माझी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये बदली होईल त्यावेळेस मी आर्थिक महामंडळ आपल्या समाजासाठी स्थापन करण्याचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने हालचाल चालू आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, त्याचप्रमाणे गोपाळ सामाजिक महासंघाचं पहिलं आर्थिक महामंडळ आपला स्थापन करण्याचा मानस आहे. त्या आर्थिक महामंडळामार्फत आपल्या समाजातील होतकरू आणि गरीब मुलांना व्यावसायिक कर्ज पुरवठा करून त्या ठिकाणी त्यांचा आर्थिक विकास वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. हे गोपाळ सामाजिक महासंघासमोरचं असलेलं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर गोपाळ समाजाला राजकीय प्रवाहात आणणे. तुम्हाला सांगतो या ठिकाणी सदानंद खरात बसलेत, वाशिम जिल्ह्यातील ते आहेत. गोपाळ समाज वाशिम जिल्ह्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणावर पसरला आहे की त्या ठिकाणी आपले 2 आमदार निवडून येऊ शकतात आणि तसा प्रयत्न झालेला आहे. या अगोदर मी नाव घेतलं डॉक्टर रामकृष्ण कालापाड हे 3 पंचवार्षिक बारीक बहुजन महासंघातर्फे लढले, परंतु 8 ते 9 हजारच्या मताच्या फरकाने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. का? आता आपल्या समाजात नसलेली एकता आणि एकी. आपला समाज जरी एक असता तर त्या ठिकाणी ते आमदार असते आणि छोट्या मोठ्या प्रमाणात आपलं जे काही प्रश्न आहेत ते विधान भवनापर्यंत त्यांनी नेले असते आणि कुठंतरी आपल्या समाजाला या ठिकाणी न्याय मिळाला असता. परंतु थोडीशी आपली एकी नसल्या कारणानं आपल्या एकमेकांत असलेले हेवेदावे मानापमान या गोष्टीमुळे आपण त्या ठिकाणी मदत करीत नाही. हे सगळे उद्दिष्ट गोपाळ सामाजिक महासंघाचे राज्य कार्यकारिणीचे आहेत. मित्रांनो, वेळ खूप झाला, शेवटचे 5 मिनिटं मी या ठिकाणी घेऊ इच्छितो. गोपाळ सामाजिक महासंघानं या 1 वर्षाच्या काळामध्ये काय केलं? मांडवगणचं प्रकरण तुम्हाला न्यूजद्वारे कळालं असेल. मांडवगणच्या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम GSMने केलं. 450 ते 500 किलोमीटरवरून ती लोक मांडवगणला आली. त्या ठिकाणाहून आम्ही SP ऑफिसला गेलो आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय मिळाला. परंतु आसपासच्या जवळच्या असणारे आपले नातेवाईक आणि काही समाज बांधव आणि आपले पदाधिकारी त्या ठिकाणी त्या कुटुंबाला भेटण्यासाठी सुद्धा आले नाहीत. ही एक मोठी शोकांतिका आहे आणि त्यांनाच अनुसरून आम्ही गोपाळ सामाजिक महासंघात दाखल झालो आणि आपणासमोर मी अध्यक्ष या नात्याने बोलत आहे. दुसरं काम, 40 गाव या ठिकाणी आपल्या समाजाचे 8 घरं जाळले गेले. त्या ठिकाणी सुद्धा गोपाळ समाजाचं जी राज्यकारिणीची टीम आहे, सुभाष गव्हाणे आणि प्रभाकर तपासे, सदानंद खरात असतील, भरत पवार असेल, भरत गव्हाणे असतील, अंबादास वाणी यांसारखी माणसं स्वतःच्या पैशाने खर्च करून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला अन्न धान्य वस्त्र आणि भांडी पुरवण्याचं काम केलं. शासन दरबारी त्यांची जळीत घरं म्हणून नोंद केली आणि त्यांना प्रत्येकी 12,000 रुपयाचं अनुदान सुद्धा
या GSMच्या माध्यमातून मिळवून देण्यात आम्हाला यश आलंय. त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे आमदार आणि खासदार यांनी आश्वासन दिले, त्यांना पत्रसुद्धा GSMच्या माध्यमातून दिली होती की या समाजाला, या ज्या आत दलित कुटुंबाला राहण्यासाठी स्वतःची जागा आणि पक्की घरे बांधून द्यावी. ते सुद्धा त्या ठिकाणचे व्हिडिओनी मान्य करून ते सुद्धा काम प्रलंबित आहे. येत्या काही 5-6 महिन्यात ते सुद्धा काम पूर्णत्वाला येईल. हे GSMची महत्त्वाची कामं आहेत. त्यानंतर मुंबईत एक अपघात झाला होता. मित्रांनो, हॉस्पिटल म्हटलं की खूप बेकार आहे. आजकालच्या आपण पाहतो, एखादी आपली माता भगिनी जर ॲडमिट केली तर पहिलं सांगतात की बाळाच्या मानेभोवती आतड्याचे वेढे आले, बाळाच्या अंगावरलं पाणी कमी झाले, बाळाचा श्वास कमी झाला आहे, आपल्याला त्या ठिकाणी सिझरिंग करावं लागेल. नैसर्गिक डिलेवरी त्या ठिकाणी डॉक्टर करून देत नाही. का? तर डॉक्टर पैशाचा बाजार करण्याचं काम त्यांचं चाललं आहे. कारण मी जवळून अनुभवतोय, 25 पैशाची इंजेक्शनची ट्यूब त्या ठिकाणी 250 रुपये वसूल केले जातात. माझी बायको मला सर्व काही सांगते की मेडिकल फील्डमध्ये काय चाललंय. परंतु चला, आणि जे सांगतात ना सिझरिंग करण्यासाठी हे जे काही चुकीचे मार्ग सांगतात ना, बाळाच्या गळ्याभोवती आतड्याचे वेढे आले, बाळाच्या अंगावरलं पाणी कमी झाले आणि श्वासोच्छवास रोखलाय. मुलांनो किंवा माझ्या मित्रांनो, माझ्या समाज बांधवांनो, त्या ठिकाणी ही नैसर्गिक क्रिया आहे. पाणी कमी होणे, बाळाच्या गळ्याभोवती आतडे असणे किंवा त्यांचा श्वासोच्छवास डिलिव्हरीच्या काळामध्ये रोखणे ही नैसर्गिक क्रिया आहे. त्या बाळाला आईच्या पोटातून जो नाळ आपल्या बिंबीतून जोडलेला असतो त्यामार्फत श्वासोच्छवासाचं आणि सर्व पाणी पुरवण्याचं काम तो नाळ करत असतो. परंतु आपल्या समाजात असलेलं किंवा मानवी समाजात असलेलं अज्ञान आणि भीती या पोटी आपण नाहक पैशाला त्या ठिकाणी बळी पडतो. असं जर कुठं घडत असेल तर बिंदास मित्रांनो फोन करा, आम्ही त्या डॉक्टरांशी बोलू. कारण आपल्या समाजात सुद्धा MBBS MD सुद्धा आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की डबल उपमहाराष्ट्र केसरी छत्रपती पुरस्कार विजेते दिलीप पवार हे जे मुंबईला आहेत, त्यांची मुलगी आपल्या समाजाची पहिली MD आहे. त्यामुळं असं जर कुठं होत असेल तर बिंदास कॉल करा, त्या डॉक्टरांचा नंबर द्या. आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणं करून त्या महिलेची किंवा आपल्या माता भगिनींची डिलिव्हरी ही नैसर्गिकरित्या कशी होईल यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. त्यानंतर मुंबईचं जो अपघात प्रकरण झालं त्या ठिकाणी 1000 रुपये फक्त लागत होते. डेड बॉडी बाहेर देत नव्हते. मुंबईसारखा हॉस्पिटल 1000 रुपयासाठी डेड बॉडी देत नव्हती. एवढी शोकांतिका त्या हॉस्पिटलची आहे, एवढी माणुसकी मिनिका या समाजाची, मानव समाजाची. आपल्या गोपा समाजातील माणूस मृत झालाय, परंतु आपली गरिबी असल्या कारणाने 1000 रुपये नव्हते. सदानंद खरा सर त्या ठिकाणी आपल्या त्या बांधवाची बॉडी देत नव्हते. परंतु GSMचे काही आपलं त्या ठिकाणी नेरूळला ऑफिस आहे, त्या ठिकाणी फोन केल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या डॉक्टरांना जापला आणि ती बॉडी आपल्या ताब्यात मिळवली. छोटं काम आहे, परंतु मला वाटतं सांगावं असं वाटतं, कारण येणाऱ्या काळामध्ये हेच छोटं काम मोठं होऊ शकतं आणि मोठ्या अडचणीत निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण GSMच्या माध्यमातून कशा प्रकारे याला वाचा फोडू हे मी सांगू इच्छितो. त्यानंतर हिंगोलीला एक अपघात झाला होता, त्या ठिकाणी गोपाळ समाजितांनी मदत केली. एवढे सगळे कार्य GSMच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. मित्रांनो, मी सांगू इच्छितो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होनी चाहिए. एखादा पक्षी जर उडत असेल तर त्याला तो पंख उडवण्याचं काम करतो. परंतु जर आपली स्वप्न मोठी असेल, नरेंद्र मोदी चहा विकत होता परंतु त्याची स्वप्न मोठी होती. 15 वर्ष गुजरात राज्याचा मुख्यमंत्री होता, पण त्याला त्याच्या स्वप्नात कधी वाटलं होतं का मी या देशाचा पंतप्रधान होईल. परंतु त्याची स्वप्न मोठी असल्या कारणानं नरेंद्र मोदी आपल्या भारताचे पंतप्रधान झाले. त्यामुळं आपली स्वप्न मोठी ठेवा, आपले ध्येय मोठी ठेवा, आपल्या पंखात नाही तर आपल्या हौसलामध्ये उडान ठेवा. सर्व काही आपण करू शकतो. हे गोपाळ समाजाविषयी मला सांगावंसं वाटलं आणि अध्यक्ष या नात्याने तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा शतशः आभार. आणि माझे काही उद्दिष्ट आमच्या ज्या पुणे जिल्हा आणि दौंड, बारामती आणि शिरोळ तालुक्यातील जे कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रथमतः पोलीस अकॅडमी चालू करण्याचा मानस आहे. येणाऱ्या डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती आहे. त्या ठिकाणी आपल्या समाजातील बांधवांना आम्ही मार्गदर्शन करून
100% त्या ठिकाणी जर 100 मुलं आली तर त्या ठिकाणची 90 मुलं पोलीस भरती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही ग्वाही तुम्हाला देतो. विविध सरकारी नोकरीविषयक मार्गदर्शन करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये तलाट्यांची भरती आहे, ती आपल्या मुलांना माहिती नसते. फक्त म्हणतात काय शिकून झाले, काय शिकून केले. माझे आई वडील अंगठा बहादूर होते, परंतु त्यांनी मला शिकवलं आणि खूप प्रयत्न केले. 10 ते 15 वेळा मी प्रयत्न केले, त्यावेळेस मला आज नोकरी लागली. आपण प्रयत्न करत नाही, प्रयत्न करा, यश 100% मिळेल. हे एक आमचा कोर कमिटीचा उद्देश आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन मी सांगितलं. एखादा जर मोठा पेशंट आजारी असेल आणि मोठ्या प्रमाणावर जर खर्च होत असेल तर आमदार, खासदार आणि चॅरिटेबल ज्या संस्था असतात शिर्डीसारख्या, त्या ठिकाणून त्या माणसाला मदत करून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देणे, व्यावसायिक मार्गदर्शन करणे, इंग्लिश मीडियमचं स्कूल चालू करणे हे आपलं येणाऱ्या काळामध्ये उद्दिष्ट आहेत. तुम्ही माझं लांबलेलं भाषण मनपूर्वक ऐकलं त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा आभार. मला कोणीतरी म्हणत होतं बारामतीचं पाणी प्याल्यानंतर मेलेला माणूस सुद्धा जिवंत होतो, बरोबर ना? परंतु ज्यावेळेस या ठिकाणी आलो, भव्य दिव्य हे कार्यक्रम पाहिला, स्टेज पाहिला, मांडव पाहिला, खरंच माझ्या अंगातलं रक्त सळसळलं आणि मी जरी मेलो तरी मरताना बारामतीचं पाणी आठवण. धन्यवाद, धन्यवाद बारामती.